नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत नेहरू नगर कुर्ला पूर्व परिसरामध्ये आणि इथल्या बिल्डिंग नंबर 87 आणि 84 या दोन बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दोन वहिनींना भेटणार आहोत. वैशाली कारकर आणि समीक्षा पगारे दोघी सज्ज आहेत. आता दोघी एकमेकींना कसं आव्हान देतात ते बघणार आहोत. प्रत्येक घरात वेगवेगळा अनुभव, वेगवेगळ्या गप्पा आणि वेगवेगळ्या आठवणी जागवल्या जातात. आज या वहिनी काय बोलतायत चला ऐकूया. इथे वेळ दवडण्यापेक्षा त्या दोन वहिनींना भेटूया. चला. नमस्कार. वहिनी नाव सांगा. वैशाली राहुल कारकर. आणि माहेर? माहेर कामोठे पनवेल. पनवेल. या. तुमचं नाव? समीक्षा विश्वनाथ पगारे. बर. मी कुणाकडे आधी जावं, तुमच्याकडे की यांच्याकडे, असा मला प्रश्न पडलाय. मी काय करू? तुमच्याकडे या. तुमचं काय म्हणणं आहे? मला काही चालेल. तुम्हाला काही चालेल. बरं, पण मला असं नाही ना चालणार. मला काहीतरी ठरवूनच जावं लागेल. तर आधी मी तुम्हाला पैठणी दाखवतो, ज्या पैठणीसाठी तुम्ही आज खेळत आहात. ही पैठणी तुमच्यापैकी कोण पटकावणार ते आता ठरणार आहे. ही आहे पैठणी. आज कोण पटकावणार ठरणार. पण आधी मी काही प्रश्न विचारणार, मग त्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर मी कोणाच्या घरी जायचं ते ठरेल. पगारे वहिनी, तुमचं शिक्षण FYB आहे. मिस्टरांचं शिक्षण BCom पर्यंत. तुम्ही सासूबाईंचं शिक्षण 9वी पास. बरोबर. भाऊ तुमचा BSc MBA. बरोबर ना? म्हणजे मी खात्री करून घेतोय. बरोबर आहे ना? आणि सासऱ्यांचं शिक्षण MA पर्यंत. बरोबर ना? काही चुकत नाहीये ना? हा. आता तुम्हाला एकदा विचारून घे. तुमचं शिक्षण BE कम्प्युटर. बरोबर. 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 मिस्टरांचं MBA. बरोबर. सासूबाई 7वी. बरोबर. बरोबर. भाऊ BIT कम्प्युटर. बरोबर. फर्स्ट इयर. आणि सासरे SSC पर्यंत शिकलेले. बरोबर. बरोबर नाही? याच्यात काही चुकीचं नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. चला, आता कोणाच्या घरी जायचा हा प्रश्न मला सोडवायचा आहे. बरं वहिनी, तुम्ही मला सांगा, यांच्या मिस्टरांचं शिक्षण किती? बाकी कोणी बोलायचं नाही. वेळ संपली. किती हो? आता सांगितलं होतं ना, गडबड झाली ना. चला, एक प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न, यांच्या सासूबाईंचं शिक्षण किती? 9वी. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. बरं मला सांगा, यांच्या भावाचं शिक्षण? BCom. नाही, चुकलं. किती हो? BSc आणि MBA केलेलं आहे त्यांनी. बरं, यांच्या सासऱ्यांचं शिक्षण? नाही. किती? MA केलेलं आहे. आणि यांचं शिक्षण? FYB. चला, अभिनंदन, आणखीन एक बक्षीस मिळालं. थँक्यू. चला, यांच्याकडे 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. आता तुम्ही सांगा, यांच्या मिस्टरांचं शिक्षण? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. यांचं शिक्षण? वेळ संपली. किती हो? BE कम्प्युटर. BE कम्प्युटर्स. त्याच्यामुळे चला, हे बक्षीस गेलं. यांच्या सासूबाईंचं शिक्षण? अभिनंदन. बरोबर ना? हा. बरोबर. म्हणजे नाहीतर म्हणाल की मी देतोय. यांच्या सासऱ्यांचं शिक्षण? 12वी. HSC. किती हो? SSC. अरे अरे अरे. आणि यांच्या भावाचं शिक्षण? झाले. तुमच्याकडे किती आहे? तुमच्याकडे किती आहे? 200. चला, दोघींकडे 200 आहेत. चला, आता एकमेकीला आव्हान द्या उखाण्यातून. बोला. आदेश भाऊजी येणार म्हणून तयारी केली कसून. आदेश भाऊजी येणार म्हणून तयारी केली कसून. पैठणी तर मीच जिंकणार सिंहासनावर बसून. बापरे. तुम्ही सिंहासनावर बसून जिंकणार? मग काय खेळ मिस्टर खेळणार? ते खेळल्यानंतर सिंहासनावर अच्छा, बसणार. जिंकल्यावर बसणार. सून शोभते पगारांची. समोर बघून सांगा मोठ्याने. हा. सून शोभते पगारांची, मुलगी शोभते क्षीरसागरांची.
समीक्षा जिंकेल पैठणी होम मिनिस्टरांची. हो, काय कॉन्फिडन्स आहे वहिनी तुम्हाला. आता एक अक्षर देतो, त्याच्यावरून सगळ्यात आधी या दोघींपैकी ज्या हात वरती करून उखाणा घेणार त्यांच्या घरी मी जाणार. आणि अक्षर आहे र. सांगा. रची बाराखडी सुरू करते आज. राहुल यांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. वहिनी हातात हात पकडा. काय वहिनी, कसं जमलं लग्न तुमचं? आमचं अरेंज मॅरेज आहे. नवरा निवडताना काही तुमच्या अटी होत्या का? हा, होत्या. काय होत्या? म्हणजे माझे काही एक्सपेक्टेशन्स होते काय जे होते? की असं की पहिले तर एज्युकेशन, की ऍटलिस्ट मिनिमम माझ्या एवढं एज्युकेशन पाहिजे. माझं जर बीई झालेलं आहे तर कोणतीही स्ट्रीम चालेल, पण बरोबर. मिनिमम बीई पाहिजे. हा. त्याच्या अबव असेल तर वेल, पण तेवढं तरी पाहिजेच. म्हणजे ही फर्स्ट कंडिशन होती. त्याच्यानंतर मग ऍटलिस्ट की म्हणजे लुक्स मध्ये पण थोडं काय लुक्स मध्ये काय होतं? करूच द्या आम्हाला. म्हणजे काय ते जरा सगळ्यांना असं एकदम गमतीशीर वाटेल. काय काय गमतीशीर? नाही, लुक्स मध्ये कसं की म्हणजे ऍक्च्युली मला असं हवं होतं की म्हणजे क्लीन शेविंग हवी आहे नेहमी. हो. म्हणजे दाढी मिशी वगैरे तसं. त्यामुळे मी अगोदर ट्रेंड होती की पहिले फोटो वगैरे बघूनच शॉर्टलिस्ट करायचं, मगच घरी बोलवायचं म्हणून. असं पण हे काय? आता सध्या आता लग्न मग झाल्यानंतर नाही, मग ते मान्य नाही. याचा नाही, अर्थ आता चालतं ना. चिडता की नाही तुम्ही? नाही. नाही, असंच ऑफिसमध्ये थोडस कधी तिकडे थकलेलं असेल, माझं घरी येऊन जमचं काही करायचं असेल, समजा म्हणजे कधी तशी भांडण कधी-कधी झालं तर चिडचिड काय होते. करता मग आपापसात? नाही, नॉर्मल असं काही झालं की सांगितलेलं की थोडा वेळ, अर्धा तास, पाऊण तास, एक तास असं शांत बसायचं. डोकं असं निवडलं की मग नंतर पुन्हा येऊन हवं तर मग आपण आपलं पुन्हा चालू करायचं. पण नॉर्मली हा वेळ गेल्यानंतर सगळं काही शांत झालेलं असतं. सगळ्यांना कळलेलं असतं की मी कुठे चुकलो किंवा मी कुठे चुकली, आणि सगळं सुरळीत होतं पुन्हा एकदा. म्हणजे भांडण झाल्यानंतर शांत राहायचं असा नियम या घराने घालून घेतलेला आहे. छान. फोटोतली काय गंमत आहे होई? कारण मला फोटो अल्बम बघताना ना राहावलं नाही, म्हणून म्हटलं आज विचारूयाच. काय प्रेमातला फोटो आहे हा? कुठला आहे हा? लग्नानंतर जेजुरीला आपण जसं आपलं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं, तर तिकडे आपण जातो. तर ते 5 पावलं वगैरे उचलून ह्याला प्रेम नाही म्हणत. 5 पावलं नाही, तुम्ही खरं सगळ्या पायऱ्या चढून जायला पाहिजे होतं त्यांना घेऊन वरती. नाही, मग त्याला आधार म्हणतात. वहिनी काय फक्त 5 पायऱ्या? यांना उचलेल ना, तर मला उचलायला कोणतरी हवं. नाही, मस्करी करतो. जेजुरीला खंडोबाला इकडनं नमस्कार करूया आणि पुढच्या खेळाकडे वळूया. पुढचा खेळ ज्यामध्ये घरात काही 5 बदल केलेले आहेत. वहिनींचं घरात किती लक्ष असतं की मिस्टर काम करतात ते आता कळणार आहे. बघूया हे 5 बदल अचूक वहिनी ओळखतात. 5 बदल केलेले आहेत एवढ्याच जागेत. कुठले ते सांगा. वेळ सुरू झाली. ती ओढणी जी आहे ती अशी ठेवलेली, क होता, ती प्लेन केली तुम्ही आता. चला, पहिला अंदाज चुकला. हे या इकडे चिकटून होते सगळ्या डीव्हीडी. या अशा होत्या? हा. नक्की? हो. की आडव्या होत्या? नाही, बघा की उभ्या होत्या? उभ्या होत्या. चला, दुसरा अंदाज पण चुकला. तर या डीव्हीडी ज्या आहेत त्या अशा होत्या. हा, चला दुसरा अंदाज. तिसरा? हे हा, इकडे होतं, या इथे सेंटरला. हे इकडे होतं. एक अभिनंदन. हा एक अंदाज बरोबर आला. 3. पहिली वेळ संपणारा, पटकन सांगायचं. इथे होतं जरा, तुम्ही जरासं शिफ्ट झालेलं आहे. वहिनी हा अंदाज चुकला, कारण तिकडे आम्ही हातच लावला नाही. अशा तऱ्हेने 4 अंदाज 4 झालेले. वेळ. कपची पोझिशन नाही, हे या साईडला होतं. मग कसं होतं ठेवा कप? काय कसं होतं? व्हेरी या, धन्यवाद. असं होतं, करेक्ट. त्यामुळे हे अंदाज चुकला वहिनींचा. वहिनी खरं तर जवळ गेल्या होत्या, पण हा कप इकडे होता, त्याच्यानंतर हे इथे होतं, आणि हे जे आहे ते बिचारं तिथेच होतं. त्याच्यामुळे वहिनी अशी गडबड झाली. मिस्टरांच्या दाढीवर लक्ष ठेवण्यापेक्षा घरातल्या वस्तूंवर लक्ष ठेवलं असतं तर आता पूर्ण बक्षीस मिळालं असतं.